माझे जे मामा ज्यांनी मला बाबाजींची भेट केली हां, होती, हां. ते पण तिथं होते. अच्छा. मग त्यांना आम्ही निरोप दिला, की मी आलेलो आहे. हं. बाबाजींचं दर्शन घ्यायचं. तर मामांनी बाबाजींकडे जाऊन संदेश सांगितला. ते आतमध्ये होते कुटियामध्ये. तर सांगितलं, की भाचा दर्शनासाठी आलेला आहे. हां. आता त्यावेळी नेमकं अनुग्रहाचा मुहूर्त चालू होता. दीक्षा देण्याचं काम बाबाजी सगळ्यांना करत होते. बरं. आणि त्यांनी सहज सांगितलं, की त्याला आतमध्ये घेऊन ये, त्याला आपण दीक्षा देऊया. अरे वाह! हां, तर मी तर काही म्हणजे मला तर त्यांनी पाहिलं नाही आत, हां, हां. पण त्यांनी निरोप दिल्यानंतर मला सांगितलं, त्याला आत घेऊन या. त्या ठिकाणी मी त्यांना मामाला म्हणलं, की मी मुंबईत शिकणारा मुलगा आहे. हं, हं. मला काही हे कडं माळ घालणं मला जमणार काही नाही. आवडत नाही मला. दिखावा मला आवडत हां, नाही. हां, हां. मला हां. देव आवडतो, परंतु मला दिखावा आवडत नाही, हे मी त्यांना हं. सांगितलं. तर मी नाही घेत म्हणलं, मला दीक्षा घ्यायची नाही. दीक्षा घेणं म्हणजे कडं आणि माळ घालणं असं ते हे अर्थ होतं होतो. बरं. आणि मंत्र घ्यायचा कानात. हं. तर त्यावेळेस माझे आई-वडील माझ्यासोबत होते. माझे वडील प्रायमरी शिक्षक होते. हं, हं. त्यांना संतांचा महिमा माहिती होता. मग त्यांनी सांगितलं, "बेटा तुला कडं माळ घालायचं तर घालू नको. हं, हं. दिखावा करायचा नाही तर काही हरकत नाही. पण जो मंत्र बाबाजी देतायत, तो हां. तो कानात देणार आहे आणि तो तुझ्या आतमध्ये राहणार आहे. ते कोणाला खरं. दाखवण्याची गोष्ट नाही. हं. तर फक्त मंत्र घे." असं म्हटल्यानंतर वडिलांचं ऐकावं म्हणून मग मी तयार झालो अच्छा. आणि मला मग आतमध्ये नेण्यात आलं वाह! आणि माझ्या सद्गुरूंनी माझ्या कानात मंत्र दिला आणि समजावूनही सांगितलं कसं जपायचं आणि त्या दिवसापासून माझ्या जीवनाचं परिवर्तन कायापालट. झालं. टर्निंग पॉईंट होतं ते. वाह! सद्गुरूंची शक्ती म्हणा, काय म्हणा,